या कारण या काय झालं लेकरा थकल्यासारखं वाटून राहिला? लय काम होतं आज, थकल्यासारखं वाटत राहिलं. असं थकलं तर कसं चालन ते काय गरीबाच्या लेकरानं. माझ्या पायकीने लय दुखू राहिले. बरं जेवण कर आणि झोप मस्त. आई मला शाळेत जायचं आहे ना शिकायला. आपल्या गरीबाचं नाही ना रे ते शिक्षा. बाकीचे पोर तर जाते हो शाळेत, मला जा वाटते ना. लेकरा आपल्या गरीबी नाही रे ते शाळा, आपल्या तर नशिबी मरमर कष्टच आहे. आपल्या नशिबी गरिबी दिलेली आहे देवानं. तू देवाला विनवणी कर की मला सांग देवाला का मला शिकायचं आहे. सांग त्या देवाने. ये लेकरा जेवण कर आणि झोप. मी आज लय थकली आहे. माझे पोरगं छान. काय लेका कोणते कोणते काम करावं लागते आपल्याला. गाय घेऊन आलो आता हे काम. चला रे बसा. चला अरे रे अरे देवा आमची एक प्रार्थना आहे देवा तुझ्याकडे. आम्हाला या संसाराच्या ओझ्यातून बाहेर काढणारे. आम्हाला खूप शिकायचे आहे. आमच्या नशिबी हे कष्टाचे भूक भरले आहे का रे तू. आम्ही पण तुझेच लेकरं आहे ना रे देवा. तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. राम पाटील राम पाटील राम पाटील राम पाटील
चालू आहे बा. काम करा आपलं चुपचाप. हो साहेब. चुकलं बा. झालं माहिती तिकडे. चुकलं मला. For apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for काय ते बे? जीवन पाय ना काय बे मला माहित नाही ना सांग. काय जात पाय ना बे काय बे? ओय पाय बे ओय G for zebra. झेबडा नाही बे नाही काय बे झेब्रा. ओ पाय रे मनी दादा जा पाहिलं बे पुट्टो मला घेणार आहे आज. पुस्तक दिसले नाही पाहिजे यायले. नाही तर तुमचं ढुंगण लहान करण मय करण. ए तुला समजलं ना? काव दिवंजी पाटलाचं पोट्ट तर नाही राहिलं ना त्याच्यासोबत म्हणलं अज्जात आहे बा ते एकदा आलं तर ढुंगणावर असं मारलं होतं ना मा अजून काही दुखते त्याचं नाव जर घेतलं तर बेकार काम आहे त्या पुट्ट्याचं. लय बेकार आहे का बे ते पोट्ट? अरे बा काही विचार नको एकदा आलता त्याला कोणी दिसलं का माहित मला ठोकत बसला तो अशा मारल्या त्यानं ढुंगणावर काढ्या लय सोमलं का बे मग? आता दुखते त्याचं नाव घेतलं तर बे बेकार आहे बे मग ते तर. लय बेकार आहे. दिवाणजी छोटे मालक आले आपले आयजा अबे ओय पुस्तक लपवा लवकर. तू मला घेऊन राहिला लवकर लपवा. आणि ते एका बॅगेत टाका तुम्ही. पाठीवर राहा लवकर. अबे घे ना. गोंधळ नको करू बे. गोंधळ ओय. अबे घे ना. अबे ने ना. जा, इकडे लपवा. वळ लवकर पाठीवर. वळ. लय तर नाही मालक उरगत ते पुट्टे ऐकून. त्याच्या मायबाबाला तिकडे पाठवलं आणि या पुट्ट्याला इकडे लावलं. तिकडे कुठे पाठवलं? तिकडे आंब्याच्या वाडीत लावलं मला. आंब्याच्या वाडीत. हो पटापट उरकून घे यांच्याकडून. हो करतो ना. कालपासून एवढंच काम दिसून राहिलं मला. ठीक आहे करून घेतो मला. इथं पाहिजे तू मग नाही काम नाही झालं ना त्याची पण त्याही काय सोबतच आहे मग बजाई. ठीक आहे मला करून घेतो मी काम. घ्या बे जंगाट्यो लवकर उरको ना. मला दुराला शिवा म्हणायची तुम्हाला घेऊन मला घेऊन. बेसन काय हो ना ते पोट्टे मायले किती पुढे गेले. जातो ना थांब ना. आलेच पाहिजे का बे तुमच्यासाठी. तुम्हाला इकडे शिकू राहिलो मी तो मालक नसताना. कामात जाऊ का लवकर घ्या. काय बरं डिडांबर कसा करू राहिला मस्त. हो दिवाणजी इकडे. पोट्टेले का परसात खाली आणलं का इथं? नाही मला काम कोण नेऊन राहिलं मग बरोबर? काम तर करून राहिलं. काहीच तर काम नाही झालं. आमचे तण जास्त आहे ना मला. काम का नाही झालं ना बरोबर. त्याचे ढुंगणाला आलाय आणि तुमचं पण. हो मला
लक्षात ठेवा. कशा काळाला नाही आणलं तुम्हाला इथं? नाही मला पेमेंट भेटते ना बरोबर? बरोबर. मग त्या हिशोबाने काम करता येते ना? हा जंगाट्यासारखे काम करून राहिले. कालपासून जेवढं आहे तेवढंच चालू आहे. लक्षात ठेवा. हो मला येतो मला. खुर्ची घेऊन या बसाले. खुर्ची तर तुटली हो मला. जंगाट्याला आवाज द्या. जाय मालक बोलवून राहिले. काय झालं मालक? बोला मालक. अबे काही बसा किसाले आहे का नाही? हो आहे मालक. आण ना मग. हो हो आण लवकर. हो बात. इथे ठेव, इथे ठेव मागं. हो मालक. चुकी झाली. हे असंच गयटा. हो बस कर झालं असं. हो मालक. आता का उभा राहतो? सांगा ना. पाय की दाब ना आता. हो मालक. बसाले 10 घंटे लागते ते. हो मालक. चांगला बस पालकट घालून. हो मालक. हो. कितीक लावली मग आज? काहीच नाही बुवा. ते पाहिजे का त्यासाठी? नाही तुम्ही मला 2000 रुपये देता राजू. 2000 रुपये? हा म्हणजे ते घरचं म्हणजे वातावरण खराब झालं का नाही म्हणून म्हटलं साहेब. तर मला विषय कसा आहे का थोडंसं ते आमचं घराचं काम होतं संडासाचं बांधकाम करायचं होतं. बाई म्हणत होती म्हणे संडासाचं काम करून घ्या म्हणे. म्हटलं पाहिन बा म्हटलं तर बाई म्हणे नाही तर एकच पाय दाबता का? इकडे पण दाब. दाबतो ना बा मला. तुमच्यासाठी तुम्ही रात दिवस आहे हो मला. असं काही नाही बा. वावरातली माहिती देत हो जाय. बा हो मला काही म्हणणं नाही राजू. दिवाणजी कसा आहे? ठीकठाक आहे का? हो चांगले आहे ना ते. मला तर दिसत नाही पोरांना काही काम हा केलं त्यानं नाही. ते 2-3 पुरं सांगायचे जास्त वाढवलं होते आता काम तेवढं काही माहित नाही बा आपल्याला. काम नाही तुम्ही दिसून राहिलं सांगा मला. तेव्हा मला लय काम सांगते ते. तुम्ही गेल्यावर मग मला सांगते का तुम्ही हातपाय दाबायला लावते मला दाबायला लावते दिवाणजी ती. मग तुम्ही सांगा कसं करू मला तर आता काय काय करू कुणाचं काय काय करू. हो काय? हो राजू. मग थोडी माहिती देत जाय. मला हो वाटतं ना. थोडं दिवाणजीचा काही दिसून नाही राहिलं बरोबर. नाही म्हणतो पा ते भेटून जाईन बरोबर. पण मला वावरातली माहिती देत जाय पोराकडून काम. तसं सर्वच आहे हो मालक बरोबर. मी आहे ना तर मालक मला 2000 रुपये दे जा. येतो मला का वावरात काम कर. बस कर. पाया वाया नको पडू बा. येतो मला का चालतंय. येतो मला का. झालं असं जाय. माझे पुस्तकं फाटले नवीन घ्यायला लागते मला. काय चाललंय? काही नाही मला पुरायला शिकायची हे आहे. ते मी थोडंसं करा म्हटलं इथं. अबे अभ्यास करायला आले. काम करायला आले इथं. नाही मला पण ते इथं म्हणून तर काम कोण करून मग? बाप करून काय यायचं? मला करून घेतो मी. कधी? करून घेतो. म्हणूनच कालपासून काम नेऊन राहिलं. वावरात हे धंदे का चालू केले काय? नाही मला त्याला शिकायची इच्छा आहे. तुम्ही विचारून घ्या ते. जंगाट तोंडी हो काय वय? अबे वय काय तोंड्या हँड्री तू काय इथं अभ्यास करायला आला काय? मला काल शिकायची इच्छा आहे. मला सगळ्याची शिकायची इच्छा अबे आहे. शिकायची इच्छा आहे. निधन कोण आहे? शिकू द्यावं मला कामाले. सगळे पोरं शिकायला जाते आम्हाला शिकायला जा वाटते मला. हा ओय गिदाड तोंड्या तू का अभ्यास करायला आला का इथं? हा मग काय लिहायला? तुम्ही पोट्ट्याने लाडावून ठेवलं त्या. हा नाही मला काही शिकायची लई काम कोण इच्छा करण? तू करशील का मग एकटा पूर्ण वावराचं काम? हा आहे. करून घेतो. कधी करशील?
परत का मला पुस्तकं दिसली इथं मग काय तुमची खैर नाही. ढुंगणाचे साल्ट लांबवणं चालू करून देईन. ठीक आहे, चला कामाला लागा. उचलले ते पुस्तक तिथून. तुझी कृपा होऊ दे जरासी देवा, दिनाचा तू नाथ तूच रे देवा, तूच रे देवा. ए दिवानिया इकडे. काय होई आहे? मला त्याची दया करावं त्याच्यावर, त्याच्यात लय शिकायचं मन. काय शिकायचं मन आहे? त्याच्याजवळ पैसे नाही म्हणून ते कामाला येऊ राहिले आपल्याला. पैसे नाही तर मग वावरातलं काम कोण करन? मला काम त्याच्याकडून. तुम्ही तेवढं काळजी नका करू, मी पूर्ण काम करून घेतो त्याच्याकडून. फक्त त्याच्यावर दया करा मला. दयाचं ठीक आहे, नाही तर मग दुसरे आणायचे ते कामावर. यायले काय आणलं कामाले? मोरायले काय आणलं कामाले? मग मजूरच नाही सापडू राहिलो मला. त्याच्या मायबापावर कर्ज आहे म्हणून ते कामाला येऊ राहिले आपल्याकडे. नाही तर ते कायले आले असते कामाले. त्याचं मन तर शिकायचंच आहे हो. फक्त तुम्ही त्याच्याकडे 5 जा दया करा, त्याच्यावर ते कामं करते. मी लागेल तर तुमचे त्याचं काम करून घेतो. अबे दया तर करायला ठीक आहे, पण त्याला काय कामाला आणलं मग? त्याच्या मायबापावर कर्ज आहे म्हणून त्याचे मायबाबाच त्याला पाठवू राहिले. आणि दुसरं काही मजूरही नाही गावात, त्याच्यानं त्याला आणल्याशिवाय काही इलाजच नव्हता. मग वावरातलं काम कोण करन? तेच करते मला, मी करून घेतो. ठीक आहे, त्याला काम कंप्लीट पाहिजे संध्याकाळपर्यंत. काम जर कंप्लीट झालं तर मग त्यावाली खैर नाही. गरिबाचे पोरं आहे मी मान्य करतो, पण त्याच्यावरही लक्ष देणं आपलंच काम आहे. पण त्यावाला कामावर लक्ष देण्याचं काम आहे, त्यांच्या अभ्यासावर नाही. ठीक आहे? हो. चल ठीक आहे मग जाय. मला कामाला नाही, मला शाळा झालं. मला कामाला नाही, मला शाळा झालं. मला शाळा झालं, कामाला झालं. शिकायची लय काम कोण करन? तू करशील का मग एकटा? शिकायची इच्छा आहे मालक, सगळ्याची शिकायची इच्छा अबे आहे. शिकायची इच्छा आहे, निंदन कोण आहे? शिकू द्यावं मला कामाले. सगळे पोरं शिकायला जाते, आम्हाला शिकायला जा वाटते मला. ए भाद्र्या, तू अजूनही त्या पुस्तकातच मुटकं घालून राहिला काय? हा? तू अजूनही उभे. ए जंगाट तोंड्या, खाऊ खाऊ खोकला मार. मला काम त्याच्याकडून. तुम्ही तेवढं काळजी नका करू, मी पूर्ण काम करून घेतो त्याच्याकडून. फक्त त्याच्यावर दया करा मला. शिकायची इच्छा आहे मालक, सगळ्याची शिकायची इच्छा अबे आहे. शिकायची इच्छा आहे, निंदन कोण आहे? शिकू द्यावं मला कामाले. सगळे पोरं शिकायला जाते, आम्हाला शिकायला जा वाटते मला. या देवांजी. मला सांगा काय काय चाललं बाबा शेतात? शेतात काही नाही, बुट्ट्याला कामाला लावलं होतं. निंद चालू आहे. निंदन चालू आहे. पराठीमध्ये झालं काय निघून? झालं नाही पण थोडंसं बाकी आहे, उद्या होऊन जाईल. बोर लावले का परत अभ्यासाले का केलं काम? नाही अभ्यासाला नाही आवडले. तुम्ही सांगितलं ना अभ्यासाला लोक नकाला ते निंदायलाच लावलं. चल ठीक आहे, जे झालं ते झालं. ते मारून चांगलं नाही वाटून राहिलं मध्ये. पण असं कोणाला शेतामध्ये जर कामाला लावशील तर मग काम कोण करेल शेताचं? त्याची परिस्थिती होती म्हणून ते आणलं. त्याच्या मागावर कर्ज आहे ना आपलं, त्याच्यावर तोडगा काढू आपण, असं काही नाही. तर तुम्ही एक काम करता उद्या.
शेतात जा ना, पोरांना येऊ दे जा कामाला, त्यांना आपण मजुरी देऊन देऊ द्यायची. आल्यानंतर त्यांना काम अर्धवट काम झाल्यानंतर त्यांना एक खुशखबरी देऊन देता. उद्यापासून तुम्ही शाळेत आपलं वावरामध्ये याचं काही काम आहे नाही, उद्यापासून तुम्ही शिकायला जाऊ शकता. ठीक आहे. आणि त्याला आपण पुस्तकं, त्याच्यानंतर शाळेसाठी लागणारा खर्च ते छोटे पाटीलच करा म्हणा. ठीक आहे. त्याची काही गरज आहे नाही म्हणा तुम्हाला आता वावरात द्यायची. तुम्ही शेतात जा आणि त्यांना सांगून द्या. ठीक आहे. तुम्हाला बरं वाटून राहिलं ना? मला मस्त वाटत राहिलं. ठीक आहे ना? आता प्रॉब्लेम तर नाही आहे? काहीच प्रॉब्लेम. तुम्ही जे केलं ते एक नंबर केलं पाहिजे. काही हरकत नाही, आपण करून टाकू त्याच्यासाठी. एवढं करू शकता. शिक्षणाची आवड आहे म्हटलं त्यांना तेवढं तर करावंच लागेल. गावातले पोरं आहे ना? चला ठीक आहे. या मग तुम्ही. हां येतो सर. झालं हातामध्ये काठी, जगण्याची दिशा देवा नाही रे जरासी. तुझी कृपा होऊ दे जरासी देवा, दिनाचा तू नात हो तूच रे देवा, तूच रे देवा. एक खुशखबरी आहे फक्त तुमच्यासाठी. मोठ्या मालकानं आदेश काढलाय, तुम्हाला उद्यापासून वावरात काम करायची जरूरत नाही. उद्यापासून तुम्हाला शिकवायला पाठवणार आहे. मास्तर छोट्या पाटलांना आपल्यासाठी शाळेत, तुमच्यासाठी शाळेची व्यवस्था केली आहे. पाटलाने शिकण्यास दिली हे मुभा, पाटलाने शिकण्यास दिली हे मुभा. जीवाला धार झाला वेडा पिसा, वेडा पिसा, वेडा पिसा, वेडा पिसा. देवालाही मागना, देवालाही मागना, शिकू दे मला, शिकू दे मला, शिकू दे मला. माझ्या पोराचा असा विचार आहे, माझ्या गावातले पोरं यंदा शिकले पाहिजे, सुशिक्षित झाले पाहिजे. आता समजलं का पुस्तकं वाटले बा पोरानं. हे सर्व पुढचं काय करायचं आहे हे छोटे पाटील सांगते. आता बाबांनी असं ठरवलं आहे की गावातले सगळे पोरं सुशिक्षित झाले पाहिजे, कोणी अडाणी नाही राहिलं पाहिजे. त्यांच्यासाठी शाळा सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देणार आहे, असं बाबांचं मन आहे की गावासाठी काही ना काही करायचं. तर गावातला कोणताही पोरगा कोणाच्या शेतामध्ये मजूर म्हणून कामाला जाणार नाही. सगळ्यांना शिक्षणासाठी शाळेत पाठवल्या जाईल. जर असं जर माहीत पडलं की कोणी कोणाच्या शेतामध्ये लहान पोरांना काम लावत आहे तर मग त्यांची काही खैर नाही. दिवाणजी इकडे या. उद्या दुपारी किंवा संध्याकाळच्या टायमाला एक दवंडी द्या. ती गावातल्या सगळ्या लहान पोरांना शाळेत पाठवल्या जाईल आणि कोणी पण कोणाच्याही शेतामध्ये लहान मुलांना काम लावणार नाही. जर असं दिसल्यास दंड आकारला जाईल आणि त्यांच्यावर कडी कारवाई केल्या जाईल. त्यांना समजून सांगा. दवंडी पुऱ्या गावामध्ये झाली पाहिजे. ठीक आहे. चला लागा कामाला. शिकू दे देवा, 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 शिकू दे देवा. सर्व गावकरी मंडळींना सूचित करण्यात येते की
पाटलाच्या आदेशानुसार उद्यापासून 14 वर्षे आतील मुलांना कोणीही शेतीच्या कामावर पाठवू नये. जर पाठवल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे पाटलाकडून संपूर्ण शिक्षणाची व्यवस्था पाटलाकडून करण्यात येत आहे. तरी सर्वांनी शाळेत पाठवावे रे. शिकू दे देवा, शिकू दे देवा, शिकू दे देवा, शिकू दे देवा. शिकू दे देवा. त्याचप्रमाणे मी आज तुला सांगू इच्छितो देवा, शिकू दे सर्वांना, शिकू दे त्या बालमजुरांना आणि मिटव ही प्रथा बालमजुरीची. जय देवांजी. राम राम मालक. राम राम. बसा. हो साहेब. घराच्या बाहेर निघायचं नाही. जर निघालं तर मग तिकडे चिकटा हा हा हा.